चला फलंदाज पाठवा अंबरनाथ ईस्ट. कार्तिक आणि प्रकाश येतोय फलंदाजीला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती निलेश. चला गोलंदाज निलेश येतोय याने पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक प्रस्थापित केली होती. तोच गोलंदाज यावेळी मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये गार्गी 11 संघाकडनं पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. मात्र या चेंडूवरती मिळतील 2 धावा. नमस्कार मित्रांनो, सुरू असलेली ही एक तुला मोलाची आणि नावाजलेली क्रिकेट स्पर्धा टकारी समाज अंबरनाथ यांच्यातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धा. आणि या स्पर्धेमधील हा पुढील सामना अंबरनाथ ईस्ट आणि त्यांच्या समोर असलेला हा संघ. आणि गोलंदाजी मार्कवर निलेश. दुसरा चेंडू लेग साइडला तटवण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाते. निलेश एक सुंदर असे हे गोलंदाज ज्यांनी पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद केले होते. यावेळी सुद्धा पहिला चेंडू त्यांचा सुरेख होता, मात्र झेल टिपता आला नव्हता. 2 चेंडू. पुन्हा एकदा सुरेख उसळी घेतलेला चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. निलेश सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. अत्यंत सुंदर आयोजन आपण पाहतोय टकारी समाज अंबरनाथ यांच्यातर्फे या सामन्यांचं. पुन्हा एकदा जोरकस फटका. यावेळी मात्र जातोय चेंडू सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. पुढील चेंडू निलेश पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न. फसतोय
चेंडू जातो विकेट कीपरकडे, निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाज निलेश यांच्या मार्फत ही गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 11 धावा. पहिलं षटक समापलेलं संपन्न झालं. या षटकामध्ये 2 चांगले फटके मारता आले फलंदाजांना. त्याचप्रमाणे 2 चांगले चेंडू टाकले, ते म्हणजे निलेश यांनी 2 निर्धाव चेंडू, 2 चौकार आणि त्यानंतर एका चेंडूवरती 2 धावा आणि एका चेंडूवरती 1 धाव. अशा प्रकारे एकूण 11 धावा. पहिलं षटक समाप्त झालं निलेश यांचं. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मंगेश. हा सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज. अंबरनाथ मधील थोडासा रनअप मध्ये अडथळा होतोय, त्यामुळे डेड बॉल घोषित केला जातोय आणि तयार होतोय पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश. यावेळी फुलटॉस, चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. 4 संख्येने धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 15 धावा. थँक्यू. मंगेश यांच्या पहिल्या चेंडूचा समाचार घेतल्यानंतर यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू लेग बाय स्वरूपामध्ये आमच्या अंपायर अभय पाटोळीजी सांगतायत की ही एक लेग बाय. धाव संख्या 1 ने वाढते. 16 धावा. यावेळी फुलटॉस चेंडू आणि नो चेंडू घोषित केला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी तेवढ्या चपळतेने प्रयत्न पाहायला मिळतोय आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या 2 स्पर्धकांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. 1-9चा हा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. अभय पाटोळेजी आणि आमचे अंपायर सांगतायत की हा चेंडू खूपच हाईट घेतलेला चेंडू, नो बॉल आणि ही फ्री हिट. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुन्हा नो बॉल, फ्री हिट कंटिन्यू होते. धावा मिळतायत. पळून काढलेली 1 धाव, त्याचप्रमाणे 9ची 1 अशा एकूण 2 धावा मिळतायत. फ्री हिट कंटिन्यू होते. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकले चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण आणि रनआउटचा चान्स मात्र मिस होतोय. गोलंदाज सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या 2 स्पर्धकांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. धाव संख्येमध्ये 1 ने भर. यावेळी मात्र स्वैर चेंडू
थोडीशी लय आपली गमावताना दिसतोय हा गोलंदाज. यावेळी स्लोरन पद्धतीचा चेंडू जातोय सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. धाव संख्या जाऊन पोहोचते 29 वर. 29 धावा. महागड षटक हाताळताना दिसतोय मंगेश हा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. मंगेश यांचा चांगला कमबॅक पाहायला मिळाला. अशाच गोलंदाज जी करावी लागेल. मंगेश यांना जर त्यांना या सामन्यामध्ये परतायचं असेल तर यावेळी आपी चेंडूला उंच उसळी आणि बॅटच्या स्वरूपात मिळत आहे. डिक्लर झोन मध्ये 2 धावा. फटका चांगला होता मात्र त्याला योग्य दिशा देता आली नाहीये. चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. मिळतायत 2 धावा. अशा प्रकारे दुसरं षटक समाप्त होत आहे. अतिशय लांबलेलं हे षटक ज्यावरती 19 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मला वाटतं प्रमोद हे स्वतः येताना दिसत आहेत गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्यानंतर 19 धावा, एकूण 31 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. 31 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आणि आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत स्वतः प्रमोद. एक 30 धावा जमा करण्यामध्ये यश मिळालेले आहे दोन्ही फलंदाजांना. प्रमोद यांच्या पहिला चेंडू जातोय आकाशामध्ये उंच डिक्लर झोन मध्ये. 2 धावा. धावसंख्या होते 33 धावा. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते या 2 फलंदाजांकडून. प्रमोद यांचा पुढील चेंडू यावेळी जोरकस फटका नक्कीच जाईल सीमा पार, षटकार. डीजे पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाते. स्पर्धकाकडून थोडीशी गफलत पाहायला मिळते आणि निलेश यांचा थ्रो पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. कारण सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या 2 फलंदाजांमध्ये. यावेळी पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग लेग रिजन मध्ये ज्यावर मिळत आहेत 4 धावा. सुंदर चौकार. पंचेचाळीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला चेंडू जातोय सीमा पार, षटकार. 51 धावा, 50. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन व्हायला पाहिजे या दोन्ही फलंदाजांचं. थँक्यू डीजे. धाव संख्या 50च्या पार, 51 धावा. प्रमोद यांचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय त्याच दिशेने. एकूण 6 धावा मिळतात या चेंडूवरती, घणाघाती षटकार. चेंडू येतोय मैदानामध्ये. बॅट्समॅन चेंडू घ्या. धाव संख्या जाऊन पोहोचते 57 धावा. प्रमोद यांचं हे अतिशय महागडं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. पहिलाच चेंडू निर्धाव. शैलेश गोलंदाजीसाठी तयार होतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. यावेळी मात्र त्याच पद्धतीने आडव्या बॅटने मारलेला चेंडू जातोय सीमा पार, षटकार. चेंडू आपण कायमच या सीमारेषे पलीकडे पडताना पाहिले. पुन्हा एकदा चेंडू जातोय आर पार, षटकार. चेंडू फक्त आपण ट्रॅव्हल होताना पाहतोय तो म्हणजे सीमारेषे पलीकडे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मैदानावरती. दोन फलंदाजांच्या बॅट मधून अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पिचच्या बाहेर, ग्राउंडच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. चेंडूला जोरकस फटका, एकच धाव. धाव संख्या झालेली आहे 71 धावा, 71 रन्स ऑन द बोर्ड. यावेळी पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सुंदर झेल टिपला जातोय आणि खेळाची
नवीन फलंदाज प्रांजल, हा पिच चेंडू घणाघाती फटका, पुन्हा एकदा चेंडू जातोय आर पार, षटकार. या षटकारानिशी धाव संख्या होते 77 धावा धावफलकावरती लागतायत आणि 78 धावांची गरज असेल विजयासाठी. डीजे 78 धावांचा आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरेल तो म्हणजे गार्गी 11 संघ. टकारी समाज अंबरनाथ यांच्या वतीने आयोजित ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये अतिशय लांबून आलेले असे हे क्रीडा संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये बारामतीचा संघ आपण आत्ताच खेळताना पाहिला. अतिशय सुरेख विजय त्यांनी सुद्धा संपादन केला होता. यावेळी सुद्धा अतिशय सुरेख अशा या भगव्या ड्रेसमध्ये आपण पाहत आहोत जो संघ अतिशय सुरेख फलंदाजी करताना दिसला. मैदानावरती 77 धावा जमा केल्या, 78 धावांचं लक्ष ठेवलं ते म्हणजे गार्गी 11 संघासमोर. आणि गार्गी 11 संघामध्ये सुद्धा फार सुरेख असे फलंदाज आहेत. कालच्याच नाईट मॅचेस मध्ये आपण पाहिलं की निलेश यांच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला होता. त्या निलेशला पुन्हा एकदा आपल्या बॅटमधून चांगल्या चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये ऑलमोस्ट 20 धावांची गरज आहे. म्हणजे आपण कालच्या ज्या दोन्ही मॅचेस पाहिल्या होत्या, मग ते पंजाब किंग्स असेल किंवा राजस्थान रॉयल्स असेल, प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की 220 ते 250 263 अशा धावा आपण चेस होताना पाहिल्या. त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल गार्गी 11 संघाला आणि त्यातून काहीतरी त्यांना प्रोत्साहन घ्यावं लागेल. अशा मॅचेस आपण पाहिल्या तर आपल्यालाही थोडंसं प्रोत्साहित होता येतं. फार सुरेख अशा या दोन मॅचेस आपल्याला काल पाहायला मिळाल्या आणि दोन्ही मॅचेस आपण चेस होताना पाहिल्या. का त्याच प्रकारचा कारनामा या पिचवर गार्गी 11 करताना दिसेल का ते पाहावं लागेल, कारण 78 धावांचं लक्ष आहे. म्हणजे नक्कीच चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल मैदानामध्ये जर विजयोत्सव साजरा करायचा असेल तर. टकारी समाजातर्फे आपण पाहत आहोत ऋतिका मंगेश गायकवाड या स्पर्धिकेचं या स्पर्धेमधून पदार्पण होत आहे. जोरदार टाळ्याने अभिनंदन व्हायला पाहिजे या बालिकेचं आणि 2 हात उंचावून ती सुद्धा आपलं अभिवादन स्वीकार करते आहे. आणि मंगेश यांची ही सुपुत्री मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच या वर्षीच्या या क्रीडा स्पर्धा जरी संपल्या, पुढल्या वर्षी आपल्याला अशाच प्रकारच्या काही भगिनी पाहायला मिळतील. याच मॅच मध्ये टकारी समाजाने घेतलेला हा एक सुंदर असा इनिशिएटिव्ह. पुढल्या वर्षी आपण नक्कीच जे पॅरेंट्स असतील त्यांच्या सुद्धा काही मुलींना आपण या स्पर्धेमध्ये पाहू. सुरेख असं हे पदार्पण या छकुलीचं या बालिकेचं आणि संपूर्ण टकारी समाजातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन.
वळव्यात पुन्हा एकदा मैदानाकडे गरज आहे ती म्हणजे 78 धावांची. गार्गी 11 संघासमोर चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली मंगेश यांच्या टीम कडून. तशाच प्रकारची काहीशी फलंदाजी नक्कीच करावी लागेल जर आपल्याला 78 धावा धावफलकावरती संपूर्ण करायच्या असतील. विजयाची माळ आपल्या गळ्यात घालायची असेल तर आपल्याला चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. अर्थातच मैदानामध्ये दोन्ही संघ तुल्यबळ. 2025 चा विजेता संघ बॅटिंग करून मैदानामध्ये फिल्डिंग साठी सज्ज होतोय. गार्गी 11 संघाचे दोन फलंदाज मैदानामध्ये. अर्थातच बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समनची नावं सांगा कृपया. निखिल आणि निलेश. निखिल सोमनाथ गायकवाड आणि निलेश लक्ष्मण जाधव. 6 बॉल मध्ये 2 छकडी 1001 रुपये. 6 चेंडूंमध्ये जर 2 षटकार मारले तर आमचे मित्र योगेश अनिल जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. प्रत्येक षटकाराला 2 षटकारांना 1001 रुपये. निखिल सोमनाथ गायकवाड नावाजलेला असा फलंदाज. 78 धावांची मोठी अशी जबाबदारी खांद्यावरती घेऊन तेवढेच खंदे असे खांदे तेवढेच बलभक्कम खांदे आपल्याला पाहायला मिळत आहेत निखिल यांचे. आणि दुसऱ्या बाजूला तेवढाच मोठा गर्दा घेऊन गेलेले ते म्हणजे फलंदाज निलेश लक्ष्मण जाधव. गोलंदाज आहे प्रांजल ज्याने एक चांगली खेळी करताना आपण पाहिलं होतं. मात्र या खेळीला तेवढं चांगलं प्रत्युत्तर निखिल देणार का. अनेक प्रश्न आणि उत्तरित असतात मात्र त्यांचं उत्तर मिळतं सापडतं भेटतं ते म्हणजे मैदानामध्ये. एक सुंदर स्पर्धा टकारी समाज अंबरनाथ यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुरेख स्पर्धा नावाजलेली अशी ही स्पर्धा. सुंदर असं हे मैदान आणि या मैदानावरती प्रांजल तयार होत आहे. पहिला चेंडू वेगवान चेंडू जातोय निर्धाव. पाच लागोपाठ षटकार मारले तर गणेश जाधव यांच्याकडून 5000चं पारितोषिक. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. दोन चेंडू निर्धाव. गरज आहे 78 धावांची. यांना या बॉलला 2000 रुपये. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू निर्धाव. 0 धावा धाव फलकावरती लागते. निलेश वारंवार जाऊन कान मंत्र देत आहेत मात्र कानात सांगत नाही आहेत. यावेळी मात्र त्यांनी कानामध्ये मंत्र पोचवलेले आहेत. जसा गुरुमंत्र दिला जातो तो वरती टॉवेल आणि आतमध्ये कान अशा प्रकारचा आता हा गुरुमंत्र पोहोचलेला दिसतोय. टोपी ठेवायला पाहिजे होती मला वाटतं कारण टॉवेल मैदानामध्ये नव्हता. यावेळी फुलटॉस चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. मात्र यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल का. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र काही रोखू शकले नाही आहेत. निलेश बॅटिंग वरती पोहोचतायत. 3 धाव 3 डॉट बॉल आणि त्यानंतर या चौथ्या चेंडूवरती 1 ने खातं खोललं जात आहे गार्गी 11चं. 4 चेंडू आणि 1 धावा. निलेश यांना सुवर्ण संधी आहे. 2 षटकार मारले.
तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठ 5 षटकार मारले तर 5,000 रुपयांचं पारितोषिक. कालच त्यांनी नाईट मॅचेस मध्ये एक षटकार ठोकला होता, अर्थात त्यावेळी त्यांना एकच बॉल मिळाला होता. मात्र यावेळी हा निर्धाव चेंडू, यावेळी त्या प्रकारचा कारनामा ते करताना दिसतील का ते पाहावं लागेल मैदानामध्ये. मात्र प्रांजल तेवढाच चांगला असा हा गोलंदाज. यावेळी चेंडू निर्धाव. पहिलं षटक समाप्त होत आहे. धाव संख्या धाव फलकावरती 1 धाव. आव्हान मोठं होत चाललेलं आहे, कारण उरलेले आहेत 18 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे आणखीन 77 धावांची. 18 चेंडू आणि 77 धावा असं हे समीकरण. ज्याप्रमाणे समोर आपण टाकी जमा होताना पाहतोय आणि ती उंच उंच वाढत जाते, तशाच प्रकारे धाव संख्या ही टप्प्याटप्प्याने वरती वाढत न्यावी लागेल. गोलंदाज संदीप. यावेळी चेंडू जातोय ऑफ साइडला. एका धावेवरती समाधानी होत आहेत फलंदाजीला गेलेले फलंदाज. अर्थातच मोठ्या धावसंख्येची गरज असताना संत खेळ आपल्याला यावेळी पाहायला मिळतोय. प्रांजल यांनी आपलं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 1 धाव धावफलकावरती. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू गेला निर्धाव. यावेळी निलेशांच्या बॅटमधून एक फटका पाहायला मिळाला, ज्या फटक्यावरती मिळाली 1 धाव. धावसंख्या झाली 3 धावा धावफलकावरती लागल्या. गरज आहे अजूनही पाऊण शेकड्याची, अर्थातच 75 धावांची. पुन्हा एकदा बॅटची चोरकस कडा घेऊन जातोय आणि छोटीशी बालिका जिचं या सामन्यांमधून पदार्पण झालंय तिच्याकडे हा चेंडू. योगेश यांच्याकडून एक सुवर्ण संधी. कमीत कमी एक षटकार तरी मारला तरी 500 रुपयाचं पारितोषिक इकडे छोटा सांगतोय. 1000 रुपये म्हणतोय, वाढलेला आहे भाव. पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू, यॉर्क चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सामना अतिडरीचा होईल असं वाटत असतानाच या सामन्यामधून हवा काढून टाकली ती म्हणजे प्रांजल आणि आता गोलंदाजी करत असलेला गोलंदाज संदीप. पूर्णतः सामना निरस होऊन टाकलेला आहे. मात्र क्रिकेटमध्ये काही सांगितलं जाऊ शकत नाही, कारण अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा लागल्या आहेत 5 धावा. गरज असेल 12 चेंडूंमध्ये 73 धावांची, म्हणजे 36 दुणे 72 आणि 1 नो किंवा वाईट टाकला तर 73. मात्र क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. क्रिकेट हा एक अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टिनिटी और यही अभी हमें इस मैदान पर देखने मिल रहा है कि 12 गेंदों में जरूरत है 75 रनों की. इसी के साथ नीलेश के बैट से निकलता हुआ एक शॉट जिस पर मिल रही है 1 रन. इसी एक दौड़ के साथ कुल स्कोर हुआ है 6 रन.
फिर से एक बार स्लो गेंद, फिर से एक बार जोर से मारने का ये प्रयास पर असफल होता हुआ प्रांजल की तरफ से एक अच्छा थ्रो। ब्रिज गिरीश फिर से एक बार स्क्वायर गेंद। फुल टॉस, गेंद जाती हुई सीमा पार, षटकार। अच्छा शॉट यहां पर देखने मिला है नीलेश के बैट से। मैं पहले से ही कह रहा था, कल भी उन्होंने एक अच्छा छक्का लगाया था, इस बार उनके बल्ले पर ये गेंद आई और पूरी तरीके से उस गेंद पर हावी होकर उन्होंने लगा दिया छक्का। इसी और पहली बार डीजे को मौका मिला था। फिर से एक बार उसी तरीके से बल्लेबाज का ये प्रयास असफल होता हुआ। और मुझे लग रहा है की आखरी ओव्हर उसी बच्ची से डलवाना चाहिए, त्या मुलीलाच मला वाटतं गोलंदाजी द्यावी लागेल मंगेश यांना, कारण त्यांचं पदार्पण होत आहे आणि जवळपास 60-70 धावांची गरज असेल। यावेळी चेंडू जातोय सीमा पार, चौकार। डीजे नो बॉल। मला वाटतं क्रीजच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता। फ्री हिट। यावेळी पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार, चौकार। डीजे प्लीज। सहा चेंडू आणि 56 धावांची गरज। आणि पदार्पणातच गोलंदाजी करताना पहिली बालिका आपल्याला पाहायला मिळेल। 6 चेंडू आणि 56 धावांची गरज। प्रमोद 6 चेंडू आणि 56 धावांची गरज। हा
पहिलाच सुरेख चेंडू पाहायला मिळाला. पुढल्या वर्षी यांना पदार्पण करावं लागेल. इथे सुद्धा एक बालिका तयार होते पुढल्या वर्षासाठी. हा आणि प्रमोद यांना टाकलेला ब्लॉक होल चेंडू. सुंदर गोलंदाजी. खूप डाळ्या व्हायला पाहिजेत या मुलीकरता. ऍटलिस्ट मैदानामध्ये असलेल्यांचा जरी आवाज पाहिला पाहिजे होता. प्रांजल या बालिकेने जर एक विकेट घेतला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. बॉल देण्याचा प्रयत्न होता. प्रमोद यांच्याकडूनच घ्यायचेत कारण त्यांनी स्वतःहून बॉल दिलेला आहे.